नमस्कार मित्रांनो, मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान फोटो लावण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केल्यानंतर अखेर हा फोटो हटवण्यात आला। मात्र फोटो काढल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान या संदर्भामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे। सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे। सपकाळ यांच्या याच वक्तव्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाशीच होणार नाही आणि होऊ शकत नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे। ते कर्जतमध्ये बोलत होते। यावेळी जरांगे पाटलांनी मराठवाड्यात तब्बल 58 लाख नोंदी सापडल्या असून हळूहळू मराठवाड्यातील प्रत्येक मराठ्याला ओबीसी दाखला मिळणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पत्रकारांनी जरांगे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी शिवाजी महाराजांसोबत केल्या संदर्भात प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाशी होणार नाही आणि होऊ शकत नाही। त्यांच्यावर कोण काय बोललं हे मी ऐकलेलं नाही, पण ते तसं बोलले असतील तर केवळ त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठीच नेते मंडळी असं बोलतात असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे। सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरती राज्याच्या राजकारणातून टीकेचे वार होताना पाहायला भेटत आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।